पुढचा आरोप आहे सर की तुमच्यावर तुमच्या काही तंत्रज्ञांनी असा आरोप केला आहे की शूटिंगच्या दरम्यान दिग्दर्शकांना तुमच्यावर ओरडता येत नाही म्हणून ते त्यांच्यावर राग काढतात. म्हणजे लेकी बोले सुने लागे जसं असतं तसं. तर सर मला मांजरेकर सरांना विचारायचं की असं कधी झालं होतं का? काय होतं की एक सिनियरिटीचा मान ठेवायला लागतो कधी कधी, त्यामुळे काही करता येत नव्हतं. पण काय करणार ना, बोलता येत नाही. अरे पण मला एक साधा प्रश्न, बोलता येत नाही म्हणजे बोलता न येण्यासारखं मी काही करायचो का? नाही, इन जनरल काही असं असतं ना की एक आर्टिस्ट आपलं एक घेऊन येतो, मग ते रिहर्सलमध्ये कळतं आता वापरे, आता सांगायचं कसं. मग एक तिसऱ्यालाच एक आपण पाहुण्याच्या ते जाऊ दे साप मारायचा असतो ना पाहुण्याच्या काठीने. हां, तर तसं ते एक. अरे पण मी तुला दिग्दर्शक म्हणून मान्य केल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये ही का अडी होती? नाही, असं अडी काही नव्हती. मग अडी काही नव्हती, पण त्यांनी फायदा झाला की नाही तुम्ही सांग तिकडे कोर्टात. आता मी जज साहेबांना विचारणार आहे की तुमचं यावर काय मत आहे? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की हा चहावाल्याचा जो चहा आहे हा एक उत्तम असा चहा यांनी या पोराने दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला जे आवडलं आहे, तू जे क्वालिटी मेंटेन केलेली आहे. गेल्या 8 दिवसापासून हा मुलगा सेम चहा देतोय. वा, टेस्ट सेम आहे. हो साहेब, तो 8 दिवसापूर्वीचा चहा पिताय तुम्ही. सेम काय, लवकर प्या ना, ग्लास द्यायची तिकडं. कारण ते तुमचं काय मत आहे पटकन लवकर. माणसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वागावं लागतं. आता माझे 4 लग्न झालेली आहेत. किती? 4. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वागावं लागतं मला. एका ठिकाणी जातो मी, तेव्हा बायकोला विचारतो मी, काय ग, कशी आहेस, बरी आहेस ना, चहा वगैरे देणार आहेस की नाही, पाहिजे का देतो ना आता. असं बायकोला विचारतो. अच्छा. पहिल्या बायकोला. पहिल्या बायकोला, आणि दुसऱ्या दुसऱ्या- बायकोला काय ग, चहा वगैरे देणार आहेस का नाही, का हानू तिकडं येऊन. घोषणाळे कधीपासून चहा मागतोय, दिना झाली हानू का तिकडं. तिसऱ्या बायकोला आईचं लुगडं धुतलं, चहा देणार आहेस का नाही. रे. आणि चौथ्या बायकोला गिरो सालो गिरो मगर झरने की तरह. नाही नाही, आज नाही, त्या दिवशी त्यानंतर आज मध्ये कधीच नाही केलं मी, खरं सांगतो. नाही. आजच्या या अदालतमध्ये राणांनी सगळे आरोप मान्य केलेत, पण या अदालतचा एक नियम आहे सर की शेवटी एक शिक्षा भोगावी लागते आणि ती काय असेल हे तुम्हीच ठरवा. नाही, शिक्षा असं नाही म्हणू आपण त्याला, पण सगळ्यांची एक इच्छा पूर्ण करणे असं एक असतं या अदालतचा नियम. तर नाना, तुमच्या आवडीचा एखादा डायलॉग आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तुमच्या आवडीचा कुठलाही तुमचा. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट, माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर हीच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोका आदळायचं रे, कोणाच्या. क्या बात आहे, क्या बात. मांजरेकर सर,
मला प्रश्न हा विचारायचा आहे, कोण गाडी जास्त फास्ट चालवतो, सर की नाना सर? मी की नाना? नाना सर. हां. मी नानाला काही बघितलेलं नाही गाडी चालवताना, त्यामुळे मला फार सांगता येत, पण मी अजिबात स्पीड लिमिट कायम पाळतो. मी कधी मॅडमचा चेहराच बघा, त्यांनी एक रिॲक्शनच दिली. सानेला विचार, तो गाडीतून उतरल्यानंतर म्हणतो जेट लॅग आहे. न फार वाईट गाडी चालवतो रे, अतिशय वेगानं, वाईट नाही फार वेगानं चालवतो, त्यामुळे मी बसत नाही त्याच्याबरोबर, हां. कारण मी वेगानं चालवतो. आता खर तर पुणेकर रसिक प्रेक्षक आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याशी सुसंवाद झाला पाहिजे. त्यांच्या मनात या लोकांच्या बद्दल काही प्रश्न असतील तर मी खाली येणार आहे. बघूयात कुणाच्या मनात काय प्रश्न आहेत. येऊ का खाली? हो. नाना साहेब, तुमच्याकडनं एक डायलॉग ऐकायचा आहे मला, कुठला पण प्लीज. डायलॉग तुम्ही ऐकवा ना उलट काहीतरी छान त्यांना. कुठला डायलॉग आहे? कुठला तरी एक चांगला डायलॉग प्लीज. साला एक मच्छर आदमी को हिजडा. बघितलं, तुम्ही काहीतरी ऐकवा की आता आम्हाला. त्यांनी एवढं छान ऐकवलं. एखादा डायलॉग तुमच्या आवडीचा. हे डायलॉग पेक्षा मोठे आहे का? हा नुसत्या हसण्यामधून इतकं बोलून दाखवणं म्हणजे. माझं नाव सुभेदार नारायण ब्रह्मा. मी सध्या मिलिटरीमध्ये सेवारत आहे. आणि नाना सरांनी सांगितल्याप्रमाणे ते कारगिलमध्ये आले होते त्यावेळेस मी तिथं कार्यरत होतो. अरे वा. आणि आज पण आजच्या तू रायफलला होता की 28 ड्यूला होता? मी 28 ड्यूला होतो कुपवाड्यामध्ये. आणि कुठल्या इन्फंट्रीचा आहे? यस सर. कुठला? महारेजिमेंटचा आहे सर मी. बर. मी सेकंड मराठा खाली 5वी. माझ्या लाईफमध्ये 25 वर्षामध्ये रंगमंचावर ओपन कार्यक्रम प्रथम वेळेस बघितला, कारण कधी मला मोकाच मिळत नव्हता. आणि आज सुट्टीवर आलं तर आज मला खूप मौका भेटला आहे. अरे तुमचा रंगमंच इतका मोठा आहे, आम्ही फार बुडकुली आहोत रे तुमच्या समोर. क्या बात. तुम्ही इतके मोठे आहात. वा वा वा. तुमच्यावरचा तुमच्या तिथला एकच रंग आहे जो तुम्ही चेहऱ्याला लावता, तो लाल आहे. आमच्याकडे एवढे मोठा मेकअप आहे सेट, त्या लालच्या पुढे आमचा मेकअप सेट फार फिका आहे. थँक्यू आणि सल्यूट तुम्हाला. थँक्यू सो मच. नाना सर नमस्कार. नमस्कार. मी अजित ठाकूर. मी हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी आहे तिचा HR हेड आहे. आणि मागच्याच आठवड्यात आम्ही नाम फाउंडेशनला 2.25 लाखाचा देणगी दिलेली आहे आम्ही. धन्यवाद. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे जे तुम्ही करताय, तुम्ही आणि मकरंद अनासपुरे आणि ही सगळी मंडळी आहेत, आमच्याकडून आणखी काही अपेक्षा असतील तुमच्या तर तुम्ही मुद्दाम सांगा. आम्ही आमच्या परीने पूर्ण करायचा प्रयत्न करू. हा धन्यवाद. 2.25 लाखाचा जो चेक आहे हा पहिला समजायचा, हो. आणि हेच अव्याहत चालू ठेवायचं. Yes. कारण तिकडची गरज संपणार नाही. इव्हन तुम्हाला एस्कवेटर्स सुद्धा लागत असतील, एस्केवेटर पोकलेन वगैरे, हा हा पोकलेन द्या की आम्हाला. हा हा तर ते सुद्धा आम्ही आम्ही तुम्हाला कमी पैशात पोकलेन जर 2 दिलेत तर आमचं खूप काम आम्ही होईल. तुम्हाला वापरायला देऊ, काही प्रॉब्लेम नाही. इव्हन उस्मानाबाद बीड हा जो पट्टा आहे, मग तुम्ही द्या 2, आम्ही 13 किलोमीटरची नदी पुनरुज्जीवित करतो. हा तुम्ही सांगा प्लीज द्या, आम्हाला, त्या प्लीज पद्धतीने द्या. आम्ही वा. तुम्हाला मदत करू. धन्यवाद. 110 गावांना त्यामुळे पाणी मिळणार आहे. वा. मी मराठी, झी मराठी.